नमस्कार मित्रांनो, मी ऋषी मोठे ॲग्री सरकारमध्ये तुमचं स्वागत आहे। 2 दिवसापासून एवढा पाऊस झालाय। मागच्या 4 दिवसापूर्वी जी अतिवृष्टी झाली त्याच्या सुद्धा आमच्या भूम तालुक्यामध्ये एवढं नुकसान झाले। पूर्ण ऊस लोळ येतं। आता ह्या ऊसाला बांधता सुद्धा येत नाही, सरळ सुद्धा करता येत नाही। याच्या सगळ्या खोडक्या आता नुकसान होणार, ऊस मरून जाणार, डुकरं लागणार, ह्याला उंदरं सुद्धा लागणार। एवढं नुकसान होऊन सुद्धा मित्रांनो आज 2 दिवसापासून जोरदार पाऊस परत चालू झालाय आणि आता कुठेतरी शेतकऱ्याला काहीच राहणार नाही खाली। आता ही 100% गॅरंटी वाटायला लागली। इतकं होऊन सुद्धा प्रशासनातर्फे कोणी सुद्धा साधा पंचनाम्याला आलं नाही, नुकसान भरपाईचं सुद्धा काही शेतकऱ्याला आश्वासन सुद्धा दिलं नाही। नुसतेच मोठ्याने त्यांचे दौरे व्हायला लागले, पण कोण किती रक्कम देणार हे सुद्धा सांगणार। पंजाबमध्ये शेतकऱ्याला नुकसान झालं तर त्यांना 50,000 रुपये हेक्टरी भेटले आणि महाराष्ट्र सरकार जेमतेम फक्त 8,500 रुपये द्यायला लागले। अशा जर गोष्टी होत असेल मित्रांनो तर शेतकऱ्यांनी जगायचं कसं? आता तुम्हाला इकडे दाखवतो, इकडे बघा। हा आता मित्रांनो हा पूल झालेला 1-2 वर्षापूर्वी पूल झाला, पूर्ण हा पूल फाटलाय, इतकं नुकसान झालंय। पलीकडच्या शेतकऱ्या सुद्धा रान फाटायला लागले। 10 फुटाचा वडा मित्रांनो पूर्ण फुटून मोठा झालाय। याचंच पाणी 2 दिवसापूर्वी